Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the very important two theories of light, which explain the nature of light. The first theory we have to consider as Newton's corpuscular theory, and second theory, that is the Huygens wave theory. Though for the batch of 2021 this corpuscular nature that is removed, but it is basic first theory regarding the nature of light. So just for your information, I am explaining this corpuscular theory of light or corpuscular nature of light. Now this theory, that is the first theory, which is put forward by Newton in order to explain the nature of light. इथे आपल्याला दोन theories बघायच्या आहेत, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर theory आणि हायगेन्स वेव्ह theory. जसं आपण याआधी म्हटलं होतं की लाईट हॅज द ड्युअल नेचर. लाईटला दोन नेचर मान्य करण्यात आले आहेत. लाईट हॅज पार्टिकल नेचर अँड लाईट हॅज वेव्ह नेचर. मग एका थेअरीने आपल्याला लाईट हे पार्टिकल्सने बनलेलं असतं हे एक्सप्लेन करून सांगितलं, आणि दुसऱ्या थेअरीने लाईट हे वेव्हने बनलेली असते हे आपल्याला सांगितलं. म्हणून मग लाईटला पार्टिकल नेचर पण मान्य करण्यात आलं आणि वेव्ह नेचर, म्हणून म्हणतात की लाईट हॅज द ड्युअल नेचर. मग ड्युअल नेचर एक्सप्लेन करण्यासाठी ज्या दोन थेअरीज मांडण्यात आल्या होत्या त्या दोन थेअरीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्यातली पहिली थेअरी आपण स्टडी करतोय ते म्हणजे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी. या न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी मध्ये कोणकोणते अझम्पशन्स, कोणकोणते पॉस्ट्युलेट मांडले की ज्या आधारावर ही थेअरी आपलं लाईटचं पार्टिकल नेचर एक्सप्लेन करतात. तर सगळ्यात पहिला पॉइंट आपण पाहतोय की लाईट हा कशाने बनलेला आहे. ऑब्वियसली याने पार्टिकल नेचर एक्सप्लेन केलं, म्हणून याने जो पहिला पॉइंट सांगितला की लाईट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ एक्सट्रीमली स्मॉल पार्टिकल्स. These particles called as corpuscles. कोणताही लाईट हा असंख्य अतिशय छोट्या छोट्या पार्टिकलने बनलेला असतो. टायनी वापरू शकता शब्द तुम्ही, स्मॉल वापरू शकता. लाईट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ एक्सट्रीमली स्मॉल पार्टिकल्स, आणि त्या पार्टिकल्सला काय नाव दिलं त्यांनी, कार्पस्कल्स. मग हे कार्पस्कल्स कसे असतात. दिस कार्पस्कल्स आर हार्ड, इलॅस्टिक अँड व्हेरी व्हेरी स्मॉल इन वेट. त्याला मासलेस शब्द इथे वापरलेला आहे त्यांनी, म्हणून मग कार्पस्कल्स आर हार्ड, इलॅस्टिक अँड मासलेस. हे पहिलं तुम्हाला पॉस्ट्युलेट लक्षात ठेवायचं आहे की लाईट कशाने बनलेला आहे. तर लाईट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ एक्सट्रीमली स्मॉल particles known as corpuscles. These corpuscles are hard, elastic and massless. दुसरं postulate, मग हे जे कार्पस्कल्स असतात हे किंवा लाईट हे कोण एमिट करतात. तर लाईट सोर्स. अ लाईट सोर्स एमिट these corpuscles which travel along a straight line in the absence of external force. कोणताही सोर्स हा लाईट एमिट करतो, म्हणजेच त्यामधून लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स एमिट होतात. हे लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स एमिट झाल्यानंतर ते कसे ट्रॅव्हल करतात. तर दे ट्रॅव्हल अलोंग अ परफेक्टली स्ट्रेट लाईन which explain the rectilinear propagation of light. मग हे केव्हा परफेक्टली स्ट्रेट लाईनच्या अलोंग ट्रॅव्हल होती, तर ज्या मीडियम मधून ते जातं त्या मीडियम मध्ये कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स त्या कार्पस्कल्सवर ऍक्ट व्हायला नको, म्हणून इथे दिलाय अ सोर्स ऑफ लाईट एमिट्स these corpuscles which travel along a straight line in absence of any external force. त्यानंतर हे जे कार्पस्कल्स आहेत हे जेव्हा एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेस वर स्ट्राइक होतात तेव्हा त्यांचं इलॅस्टिक कोल्युजन होतं. जेवढ्या याने म्हणजे त्याचं मोमेंटम आणि एनर्जी जी आहे ही कॉन्झर्व केल्या जातात. जेवढ्या वेलोसिटीने ते त्याच्यावर फॉल होईल तेवढ्याच वेलोसिटीने ते परत त्याच मीडियम मध्ये येईल. मग याचा परिणाम काय होतो, तर हे जे कार्पस्कल्स आहेत जेव्हा रिफ्लेक्टिंग सरफेसवर फॉल होतात
तेव्हा ते रिफ्लेक्शनचे सगळे लॉज फॉलो करतात. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जेवढ्या अँगलने तो त्या सरफेसवर पडेल तेवढ्याच अँगलने तो तिथून रिफ्लेक्ट होतो, त्याच मीडियम मध्ये पुन्हा परत जातो. म्हणून रिफ्लेक्शनचं कॉज त्याने दिलं की when these corpuscles strike the reflecting surface, strike on the reflecting surface, they undergo the elastic collision. म्हणजे जेव्हा हे कार्पस्कल्स अशा रिफ्लेक्टिंग सरफेसवर आदळतील तेव्हा त्यांच्यामध्ये इलास्टिक कोल्युजन होतं आणि या इलास्टिक कोल्युजनमुळे तो रिफ्लेक्ट होतो आणि रिफ्लेक्ट होत असताना लॉज जे आहेत रिफ्लेक्शनचे सगळे तो फॉलोज करतो. त्यानंतर रिफ्रॅक्शनचं त्याने कॉज सांगितलं की ड्यूरिंग द रिफ्रॅक्शन व्हाय देयर इज अ चेंज इन propagation of light, change in direction of propagation of light. असं का होतं तर त्याने सांगितलं की there exists the force of attraction between corpuscles and particles of the medium. त्यांच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे कार्पस्कल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि कार्पस्कल्स आणि पार्टिकल्स ऑफ द मीडियम मध्ये यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स याची डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन काय करतं चेंज करतं. म्हणून दिलाय ड्यूरिंग रिफ्रॅक्शन इट इज द डिफरन्स इन अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन कार्पस्कल्स अँड पार्टिकल्स ऑफ द मीडियम दॅट कॉजेस द चेंज इन डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. त्यानंतर नेक्स्ट अझम्पशन त्यांनी आपल्याला सांगितलंय की डेन्सर मीडियम एक्झर्ट द लार्जर अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द corpuscles to accelerate them along the normal to the boundary. तर आपल्याला माहिती आहे लाइट जेव्हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जातं तर इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल. तो नॉर्मल कडे बेंड होतो. मग नॉर्मल कडे का बेंड होतो तर हा डेन्सर मीडियम या कार्पस्कल्स वर खूप जास्त फोर्स एक्झर्ट करतो ज्यामुळे त्याला ते नॉर्मल कडे ऍक्सेलरेट करतात. त्यानंतर आपल्याला जे वेगवेगळे रंग दिसतात डिफरंट कलर्स ऑफ लाइट ड्यू टू डिफरंट साइजेस ऑफ कार्पस्कल्स. हे जे लाइट ऑफ डिफरंट कलर्स आहेत लाइट ऑफ डिफरंट कलर्स करस्पॉन्ड टू डिफरंट साइजेस ऑफ कार्पस्कल्स. हे कार्पस्कल्स आपल्याला त्याचं सेन्सेशन केव्हा होतं ते पण आधी आपल्याला सांगितलं गेलं होतं की when these corpuscles enter into our eyes and strike the retina, strike on the retina, then we have the sensation of light. लाईटचं सेन्सेशन केव्हा होतं, लाईटचे वेगवेगळे कलर आपल्याला का दिसतात त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी सांगितलं की when these corpuscles enter into our eyes and strike the retina, then we have the sensation of light. Then different colors of light because of different sizes of corpuscles. त्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि इमेज फॉर्मेशन हे फिनॉमिना या थेअरीने एक्सप्लेन केले. पुन्हा एकदा बघा की ही जी थेअरी आहे ही थेअरी न्यूटनने पुट फॉरवर्ड केली आहे. रिमेंबर दिस वॉज द फर्स्ट थेअरी रिगार्डिंग द नेचर ऑफ लाइट. म्हणजे बघ इथे आता आपल्याला नाउ हियर according to this theory light consists of large number of extremely small particles known as corpuscles. How these corpuscles are? These corpuscles are hard, elastic and massless. Then every source of light emit these corpuscles and these corpuscles travel along a perfectly straight line in the absence of external force. When these corpuscles strike on the reflecting surface they undergo the elastic collision and because of that elastic collision these corpuscles after reflection follow the laws of reflection. During the refraction why there is a change in direction of propagation because here these denser particles of the medium exert the force on the corpuscles. There is a difference between attractive force between corpuscles and the particles of medium which causes the change in direction of propagation. This denser medium exert the large force on
the corpuscles, because of which they get accelerate and bend toward the normal. Then light of different colors correspond to the different sizes of corpuscles, and this theory explains some phenomena of light like reflection, refraction, and the image formation, that is the formation of image. Now, after considering the assumptions of the Newton's corpuscular theory, now we have to assume certain drawbacks, demerits of the same theory. या theoryने ज्या काही चुका केल्या, अननोनली चुका झाल्या किंवा काही फिनॉमिना एक्सप्लेन केले नाही, त्याला आपण ड्रॉबॅक्स म्हणतो. व्हाय न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी दॅट वॉज रिजेक्टेड. का रिजेक्ट केली तर त्याचे दोन रिझन आपल्याला इथे त्यांनी दिलेले आहे की या थिअरीने जे सांगितलं होतं की स्पीड ऑफ लाइट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाइट इन रेअरर मीडियम. According to Newton's corpuscular theory, the speed of light in denser medium is greater than speed of light in rarer medium, which is not true. हे खरं नाही आहे. लाईटचा जो स्पीड आहे तो रेअरर मीडियम मध्ये जास्त असतो आणि डेन्सर मीडियम मध्ये कमी असतो. परंतु या थिअरीने जे आपल्याला स्पीड बद्दलचं assumption दिलं होतं की अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी स्पीड ऑफ लाइट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाइट इन रेअरर मीडियम, विच इज नॉट फाउंड टू बी करेक्ट. म्हणून याचा पहिला ड्रॉबॅक ठरला. दुसरा ड्रॉबॅक म्हणजे या थिअरीला काही लाईटचे फिनॉमिनॉन्स एक्सप्लेन करता आले नाही. ते फिनॉमिना कोणते आहेत बघा, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन, जे आपल्याला डिटेल मध्ये पुढे बघायचेच आहे. आता नुसतं नाव लक्षात ठेवा की दिस थिअरी फेल्स टू एक्सप्लेन इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. या थिअरीला हे फिनॉमिना एक्सप्लेन करता आले नाही. मग नुसतं ड्रॉबॅक्स आपल्याला विचारले तर हे दोन ड्रॉबॅक्स आपल्याला त्यामध्ये देता येतील. पहिला, अकॉर्डिंग टू दिस थिअरी स्पीड ऑफ लाइट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन speed of light in rarer medium, which is not correct. When certain experiment performed, then it is found that speed of light in rarer medium is greater than speed of light in denser medium. त्याच्यावरून मग ज्या व्हॅल्यूज आपल्याला देण्यात आल्या, जसं एअर आणि ग्लास मीडियम जर आपण घेतलं तर लाईटचा एअर मधला जो स्पीड आहे तो आहे 3 × 10⁸ आणि ग्लास मधला जो स्पीड आहे तो आहे 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग आता इथे ग्लास हा डेन्सर आहे, मग डेन्सर मध्ये तर लाईटचा स्पीड कमी आहे, म्हणून हे त्याच्यामधले पहिली आपण चूक सांगितली, ड्रॉबॅक सांगितला की अकॉर्डिंग टू दिस थिअरी स्पीड ऑफ लाइट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाइट इन रेअरर मीडियम. दॅट इज नॉट ट्रू. त्यानंतर दिस थिअरी फेल्स टू एक्सप्लेन सम फिनॉमिना ऑफ लाइट like interference, diffraction and polarization. Now, in order to remove these drawbacks after the 3 years, Huygens put forward the theory in order to explain the wave nature of light, known as Huygens wave theory. या न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरीचे असलेले ड्रॉबॅक्स रिमूव्ह करण्याकरिता त्याने जे काही चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या किंवा काही फिनॉमिना त्याला एक्सप्लेन करता आले नाही, ते फिनॉमिना एक्सप्लेन करण्यासाठी 3 वर्षांनी हायगेनने दुसरी थिअरी लाईट बद्दल मांडली, त्याला म्हणतात हायगेन्स वेव्ह थिअरी. मग आता या हायगेनने पुन्हा कोणकोणते पोस्टुलेट मांडले, कशाच्या आधारावर त्याने आपल्याला ही थिअरी दिली. जसं न्यूटनच्या आपण पोस्टुलेट बघितले, अझम्पशन बघितले, असेच आता आपल्याला बघायचे हायगेन्स वेव्ह थिअरीचे अझम्पशन्स. पहिला पॉइंट जे आहे, या थिअरीने लाईटचं प्रोपगेशन हे वेव्ह मध्ये होतं हे सांगितलं. सो लाईट एनर्जी फ्रॉम द सोर्स प्रोपगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह. त्याने सांगितलं, पहिल्या थिअरीने सांगितले की लाइट कंसिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ एक्सट्रीमली स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड एज कार्पस्कल्स. हे कार्पस्कल्स मग ट्रॅव्हल होतात होमोजेनियस मीडियम मध्ये अलॉंग स्ट्रेट लाइन. पण या थिअरीने सांगितलं की लाइट
energy from the source that get propagated in the form of waves. त्यानंतर याचं प्रोपगेशन एक्सप्लेन करण्यासाठी व्हॅक्यूम मधून लाइट कॅन ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्यूम हे एक्सप्लेन करण्यासाठी या थिअरीने एका हायपोथेटिकल मीडियमला सजेस्ट केलं. त्या मीडियमला म्हणतात इथर मीडियम. So according to this theory, for the propagation of light through the vacuum, there must be particular medium necessary. That medium is ether medium, and that medium is present everywhere in the universe. असं त्याचं म्हणणं होतं. To explain the propagation of light through the vacuum, Huygens suggested one hypothetical, काल्पनिक त्याने एक मीडियम सजेस्ट केलं लाईटच्या प्रोपगेशन साठी थ्रू द व्हॅक्यूम, की जे सगळ्या ठिकाणी असते असं त्याने आपल्याला सांगितलं. त्याला नाव दिलं त्याने इथर. त्यानंतर ज्या गोष्टी आधीच्या थेअरीला जमल्या नाही त्या गोष्टी या थेअरीने आपल्याला एक्सप्लेन करून सांगितल्या. मग ते रिफ्लेक्शन असेल, रिफ्रॅक्शन असेल किंवा इमेज फॉर्मेशन बाय मिरर आणि लेन्सेस असेल, हे या थेअरीने एक्सप्लेन केले. कारण रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, इंटरफरन्स हे तेव्हाच एक्सप्लेन करू शकतो आपण जेव्हा लाईटला वेव्ह नेचर आहे कन्सिडर केलं. त्यांनी रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन एक्सप्लेन केलं ऑन द बेसिस ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा दॅट इज द इलास्टिक कोल्युजन. इथे याने प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं रिफ्लेक्शनचं, रिफ्रॅक्शनचं, जे पुढे आपल्याला स्टडी करायचंच आहे की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन प्लेन सरफेस पासून कसं होतं. तर दिस थिअरी गिव्स द सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, formation of image by mirror and lenses by assuming which nature, that is the wave nature. And this theory also explain the phenomena which were not explained by the earlier theory, that is interference, polarization and diffraction. According to this theory, the speed of light in rarer medium is greater than speed of light in denser medium, which is found to be correct. एक्सपेरिमेंटली ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या त्याच व्हॅल्यू इथे पण आपल्याला त्याने जसं एक्सपेरिमेंटली जसं फाइंड आउट झालं त्याच पद्धतीने याने अझम्पशन मांडलं. आधीच्या थिअरीने उलट अझम्पशन मांडलं होतं स्पीड बद्दल. याने सांगितलं होतं की स्पीड ऑफ लाइट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाइट इन रेअर मीडियम, विच इज नॉट ट्रू. याने त्याचं करेक्शन केलं. याने बरोबर सांगितलं की स्पीड ऑफ लाइट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाइट इन डेन्सर मीडियम. पुन्हा एकदा बघा की हायगेन put forward the theory in order to remove the drawbacks of Newton's corpuscular theory, and this theory explains the wave nature of light. According to this theory, light energy from the source propagated in the form of waves. लाइट सोर्स पासून निघाल्यानंतर त्या वेव्हच्या फॉर्म मध्ये प्रोपगेट होतं. त्यानंतर या लाईटचं व्हॅक्यूम मधून प्रोपगेशन एक्सप्लेन करण्यासाठी दिस थिअरी सजेस्ट वन हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज इथर मीडियम. त्यानंतर दिस थिअरी गिव्स अस सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, फॉर्मेशन ऑफ इमेज बाय मिरर्स अँड लेन्सेस assuming the wave nature of light. And this theory also explains the phenomena of interference, polarization and diffraction. This theory correctly gives us the statement about the speed of light, that is speed of light in rarer medium is greater than speed of light in denser medium. Now we have to consider the drawbacks of Huygens wave theory. ज्याप्रमाणे न्यूटनच्या थिअरीमध्ये काही कमतरता राहिल्यात, काही त्रुटी राहिल्यात, त्याचप्रमाणे हायगेनसाठी पण काही त्रुटी आपल्याला इथे दिसतात. त्या त्रुटी कोणत्या आहेत त्याला आपण ड्रॉबॅक्स म्हणतो. सगळ्यात मोठी ड्रॉबॅक्स त्याच्यासाठी ठरली सजेशन ऑफ हायपोथेटिकल इथर मीडियम, कारण तो त्याचं एक्झिस्टन्स प्रूव्ह करू शकला नाही. म्हणून पहिला दिलाय अकॉर्डिंग टू दिस थिअरी इथर मीडियम एक्झिस्ट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. त्याने जे सांगितलं होतं की फॉर द प्रोपगेशन ऑफ लाइट थ्रू द व्हॅक्यूम material medium is necessary, that is the ether medium. This medium is present everywhere in the universe. मग त्याचा एक्झिस्टन्स तो प्रूव्ह करू शकला नाही.
मायकलसन आणि मोर्लेने एक्सपेरिमेंटली असं मीडियम असतं हे डिस्प्रूव्ह केलेलं आहे. म्हणून मग त्यांनी सांगितलं आहे पहिला आपला ड्रॉबॅक की अकॉर्डिंग टू दिस थेअरी ether medium exists everywhere in the nature or universe, but Michelson-Morley theory disprove the existence of such medium. त्यानंतर या थेअरीने लाईट वेव्हचं फक्त फॉरवर्ड डायरेक्शनचं प्रोपगेशन कन्सिडर केलेलं आहे. लाईट वेव्हज आर active in only forward direction. It is inactive in reverse direction. त्या लाईट वेव्हचं फॉरवर्ड डायरेक्शनचं प्रोपगेशन हे कन्सिडर केलेलं नाही की जे करेक्ट नाही आहे. म्हणून दुसरा त्याने म्हटलेला आहे इट इज एम्पिरिकल थेअरी. Why it is empirical theory? Because this theory assume only the one direction of propagation of light, that is the forward direction. या थेअरीने केवळ लाईटचं फॉरवर्ड डायरेक्शनचंच प्रोपगेशन इथे कन्सिडर केलेलं आहे. इट अज्युम दॅट बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग ऑफ वेव्स विल नॉट बी इफेक्टिव्ह. लाईटचं बॅकवर्ड डायरेक्शनचं प्रोपगेशन हे इफेक्टिव्ह नाही आहे असं त्याने सांगितलं, विच इज नॉट करेक्ट. हे दोन ड्रॉबॅक्स आहेत Huygens wave theory. So this is how we can explain both the nature of light, that is the particle nature of light by Newton's corpuscular theory, and wave nature of light by the, that is the here Huygens wave theory.